भरत गोगावलेंचा व्हीप शिवसेनेच्या सर्व आमदारांना लागू होणार आहे। बीपी माझाला दिलेल्या सुपर एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत राहुल नार्वेकरांची माहिती। सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन करून आमदार अपात्रतेचा निर्णय। माझाला दिलेल्या मुलाखतीत नार्वेकरांचा दावा, तर निर्णय शाश्वत आणि टिकणारा, नार्वेकरांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांसोबतची भेट पूर्वनियोजित, मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं उत्तर। मतदारसंघातल्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं स्पष्टीकरण। संजय राऊत आदित्य ठाकरेंविरोधात भाजप आणि शिंदे गट हक्कभंग आणणार। विधानसभा अध्यक्षांवर खालच्या भाषेत टीका केल्यानं हक्कभंगाची तयारी। चोराला हरिश्चंद्र म्हणू का, राऊतांचं प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीनगरमध्ये फडणवीसांच्या कार्यक्रमात लाभार्थींचा गोंधळ। फडणवीसांच्या आवाहनानंतरही आरोग्य किट घेण्यासाठी झुंबड। दिघा रेल्वे स्थानकाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार, तर उरण रेल्वे मार्गिकेलाही हिरवा झेंडा दाखवणार। आज अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर। मोदींचा रोड शो होणार। रामकुंड काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदी दर्शनासाठी जाणार। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेत शरद पवारांसोबत एका मंचावर येणं अजितदादांनी पुन्हा टाळलं। शरद पवार मात्र कार्यक्रमाला उपस्थित। नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। वैद्यकीय जामिनात आणखी 6 महिने वाढ। काँग्रेस नेते सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शक्ती प्रदर्शन करत वाहतूक कोंडी केल्याचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा। निवडणूक आयोगाच्या नव्या गाईडलाईन्सनुसार समता पक्ष मशाल चिन्हावर दावा करणार। मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्य कोर्टात गैरहजर। न्यायाधीशांकडून राणांच्या वकिलांची कान उघडणी। 19 जानेवारीपर्यंत हजर न झाल्यास जामीनपात्र वॉरंट जारी करणार, कोर्टाची तंबी। उजनी धरणात फक्त 10% पाणीसाठा शिल्लक। पाण्याची नासाडी केल्यास कारवाईचा बडगा। पाणी पातळी खालावल्यानं सोलापूर पालिका ॲक्शन मोडवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।